आपण रंगमंचावर पाहूया, शाळेच्या आठवणी जागृत करूया. चला चला, शाळा सुरू झाली. सर्व मुलांनी वर्गात बसा. ए हरी. बोल श्री. अरे श्री नाही रे, श्री. अरे काय या आताच्या पिढीच्या मुलांचं नाव, एका अक्षराचं नाव. आमचं नाव बघ कसा, हरिश्चंद्र, किती मोठं नाव. अरे आता सगळे मोबाईल मध्ये बिझी असतात, त्यामुळे कोणाक नाव वाचूक सुद्धा टाइम नाही, म्हणून एवढा छोटा नाव ठेवला. पण माका सांग, तू एवढा वेळ करत काय होतो? अरे मी आंब्याची तोरा पाडूक गेलेलं. माझं नेम भारी आहे ना, माका आंब्याची तोरा आडूक नाही. गजा बघते मीठ आडतला, बंड्या गायचूर मसालो आडतला आणि सिद्धेश दुरी पाता घेऊन येतला हाताला काकू. अरे एवढा किती करू कया, त्याच्यापेक्षा आंब्याचा लोणचा असा ऑनलाईन वर सर्च केला की घराच्या दरवाजात पार्सल आलं. अरे पण या आंब्याच्या तोराची चव तुमच्या ऑनलाईन आंब्याच्या लोणच्याक नाही येऊची रे. आता आम्ही फक्त आंब्याचा तोर हे नाव घेतलं ना, तरी सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं. का बघ, सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं. आणि तर पाणी पूस आणि माका सांग, आपली एक नंबर शाळा कशी बनणार दिसताना. होय रे, काही शाळा झाली मस्त. ही शाळा बघली ना का माका जुनी आठवणी ताजी झाली. आम्ही तेव्हा कसे कसे आणि काय काय शिकलेलो ना, त्या सगळं माका आठवलं रे. आणि माका आठवला की ह्या शाळेत मदत कोणी कोणी कशी कशी काय काय केलं. आमच्या टायमात शाळेत मास्तर पाठीवर श्री लिही आणि सांगत आमका सांगत ह्यो श्रीधर. डॉक्टर श्रीधर मिस्त्री. शाळेत वर्षभर मेहनत करून या शाळेचा माझी विद्यार्थ्यांनी या शाळेत केलेला असं होता विश्व कार्य. विश्वजित केसरकर. शाळेचा रूप बदलून या शाळेचा केलेला असा तो विकास. विकास सावंत. प्रत्येक माझी विद्यार्थ्याच्या स्वप्नात येऊन मी प्रत्येकात सांगित असतंय की काहीतरी कार्य कर. कार्यकर राजेश. अरे बाबा, या काय काय लिहून ठेवतोस रे बाबा. बाबाजी सावंत. पण त्याचं नाव त्याचं नावच नाही. अरे स्वतः सुवर्ण महोत्सव कार्यक्रम असा, पूर्ण कार्यक्रम त्याच्या नावात असा. म्हणजे तुका कोणी विचारला साळगाव नंबर 1 शाळेचा कार्यक्रम खयच्या महिन्यात असा, तर ते काय सांगतलं? मे महिन्यात. अमे गोखळे. अरे मे मध्ये मे असा, म्हणून वाटतं जून मधले कार्यक्रम मे मध्ये घेतलेले दिसतात. ही मात्र सत्यवानी असा. सत्यवान चव्हाण. अरे एक एक नावा लिहून ठेव घेतलं ना, तरी ही नावं पुढे यायची नाही. कारण शाळेसाठी मदतीचा हातभार आता पण का चालू असा आणि पुढे पण चालू राहतो का. तो कधी थांबतो नाही हातभार. अरे पण एका सगळ्यात श्रेय द्यायचा का कोणाक? या सगळ्याचा श्रेय मी घेतोय. निलेश सावंत. मी म्हणजे निलेश सावंत नाही, मी म्हणजे 150 वर्षापूर्वीच माझी विद्यार्थी. तर निलेश सावंत नाव काढून टाका ती. निलेश तर लिहिलंय, पण सावंत अजून लिहूक नाही. मग निलेश पवार करून टाकतो. निलेश पवार जर लिहूक नाही तर स्वतःची कोकण करण्याचे गेट समोर लावतले. मग प्रेक्षकांका बाहेर जाऊक वाट कशी होतली. मात्र खरा, पण सांगता येतं ना, तुम्ही माझी विद्यार्थ्यांनी एकमेकाचं श्रेय घेत राहिलात तर तुमच्यात वाद होतले आणि तुम्ही विखुरले जातालात. मग शाळेसाठी तुम्ही एकत्र राहतच नाही. म्हणा या सगळ्या श्रेय मी म्हणजे 150 वर्षापूर्वीचो हयात नसलेलो माझी विद्यार्थी माझ्यावर घेतोय आणि तुमच्या सगळ्यांका एकत्र ठेवतोय. दोन विरुद्ध पार्ट्यांका समजावून सांगा, एकत्र ठेवची कला ही तुमच्या पिढीपासून गुरु गावड्यांच्या पर्यंत वचलेली दिसता. होय तर आम्हीच वर्षून गुरु गावड्यांका फोन करीत असतोय. एक तरी काही कला शिकत असतोय. एक केव्हा पण बघ गुरु गावड्यांच्या कानात फोन लागलेलो असता, मी आज तो फोन करतोय वर्षी. चल शाळा सुरू झाली. माझी विद्यार्थ्यांनी नवीन नवीन वस्तू आणल्यानी ते आता मस्त मस्त अशी शाळेत सुविधा झाल्या. चल शाळेत जाऊया. थांब श्री, काय करू नको. या शाळेत माझी विद्यार्थ्यांनी वस्तू दिलेल्या असतात. ते प्रत्येक वस्तू माझे विद्यार्थ्यांना आपल्या श्रमाच्या आणि कष्टाच्या पैशातून दिलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक वस्तू ही मौल्यवान असतात. प्रत्येक वस्तूची जबाबदारी ही
प्रत्येक वस्तूची जबाबदारी ही शाळेच्या विद्यार्थ्याची, पालकाची आणि शिक्षकाची असा. हा, तुम्ही शाळेत शिकत असतात, त्यामुळे हे वस्तू तुम्ही काळजीपूर्वक वापरा. जर एखाद्या वस्तूची दुरुस्ती करूची असाल, बिघाड घालू असाल, तर लगेच शिक्षकांना सांगा. आजपर्यंत जसा माझी शिक्षकांनी शाळेत सहकार्य केलं असा, तसे हे जे आता वस्तू दिलेली असतात त्याची देखभाल करूच्यासाठी पण माझी वस्तू मागे बघूचे नाही आणि शाळेचा विकास होत राहतलो. आता तुमका एकच करूचा, हे जे तुमका सोयी सुविधा दिलेल्या असत ते काळजीपूर्वक वापरूचे असत आणि 1 नंबर शाळेच्या प्रत्येक मुलां प्रत्येक स्पर्धेत परीक्षेत 1 नंबर काढूचा. एक नंबर आमच्या सारगावची शाळा. महोत्सव 2026 हा पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न खरोखरच सार्थ ठरलेला आहे. या शाळेला 150 वर्ष झालेली आहेत. या 150 वर्षाचा माझी विद्यार्थी आणि आपला 2026 चा विद्यार्थी आणि जे संभाषण केलंय हे संभाषण हृदयाला लागलेलं आहे. हृदय लागल्याचं कारण आहे कारण त्यांनी जे शेवटचं वाक्य सांगितलंय की हे जपायचं आहे आणि जपायची जबाबदारी सगळ्यांची आहे. प्रत्येकाने यासाठी घाम गाळलेला आहे.